आपलं नाव आणि इथलं संपूर्ण पत्ता सांग. अमोल साहेबराव बरोबर रामनाथ कुठून दिलं जाणार. ओके. बरं आपले आता हे सर्व जनावर किती आहेत? सर्व आपल्या दुधाची 8 आहे आणि बाकीची 12 आहे. बरं बाकी वासरू आहेत. बरं आता हे आपलं जे मिल्क चार्जर आहे आपण किती दिवसापासून वापरताय आपल्या जनावर? किती महिन्यापासून वापरता? अनुभव किती? आता लगातार 3 महिने स्टार्टिंग चालू 3 महिन्यापासून रेग्युलर वापरताय. बरं आता हे किती जनावरांसाठी चालू आहे सध्या? 8 जनावरांसाठी वापरते जे दुधाचे आहेत त्यांना. बरं दुधाचे आहेत त्यांना तुम्हाला काय बदल दिसून येतो सर त्यामध्ये? दुधामध्ये आम्हाला फॅट वाढलाय. फॅट वाढलं आणि दवाखान्याचा खर्च कमी पडला. दवाखानाच नाही म्हणजे डॉक्टरच नाही गोट्यावरती. बरं आधी म्हणजे मिल्क चार्जर द्यायच्या अगोदर किती फॅट होता आणि आता किती पॉईंट वाढला? 3चा भेटत आहे आता 4.3चा 2चा फॅट वाढला आणि डॉक्टर 0 खर्च म्हणजे डॉक्टरचा खर्चच नाही. म्हणजे डायरेक्ट जो 3चा फॅट होतो तो 4.5 किंवा 4 पर्यंत गेलेले. बरं दर काय भेटतोय सर आपल्याला? दर मला 33 रुपये 32 रुपये. म्हणजे तुमचं मिल्क चार्जर दिल्यानंतर फॅट तर वाढलं सोबत दुधाची क्वालिटी असेल आणि दूध बरोबर. आणि हे तर आपल्याला हे बेनिफिट आहे. पण जे मेन मुद्दा आपण म्हणतो की जनावरां म्हणजे जो काही खर्च होतो मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांच्या वरती तो शून्य झाला. हा डॉक्टर 0 खर्च आहे. बरं तरी याच्या अगोदर किती होतं तरी म्हणजे महिन्याला महिन्याला एका मास्टर 2000 खर्च आहे. म्हणजे 10 दिवसाला तुम्हाला 2000 रुपये खर्च यायचा. तो 2000 वाचला आणि तुम्ही फक्त 1625 रुपये मिल्क चार्जरवरती खर्च करता. 2000 रुपये खर्च करतो पण त्यात नुसतं डॉक्टरचं हे खर्च त्याचा आम्ही ते दुसरं मिल्क चार्जर वापरून कंपनीचं त्याचा रिझल्ट नव्हता. बरं म्हणजे जे केमिकलचं वापरायचं त्याचा रिझल्ट नाही. पैसे वापरलं केमिकल ते बंद झालं. बरं तेही बंद झालं परत डॉक्टरांचा खर्चही नाही आपल्याला. डॉक्टरचा खर्च 0 झाला. बरोबर आहे. बाकी तुमचा अनुभव काय राहिला सर? अनुभव चांगला आहे ना. ओके. बाकी तुमच्या जनावरांचा असं विशेष अनुभव काय? विशेष अनुभव चांगला आहे म्हणजे खाली डोळा दुधामध्ये. बरं दूध फॅट असते. मी एक सांगत होते शेणाबद्दल की तुमचं जे काही शेण आहे ते बुक झालेलं आहे आता सध्या. किती रेट भेटलं सर आपल्याला किंवा किती सांगितले? 3000 रुपयांना बुकिंग केली आणि थांबवलं अजून म्हणजे दिलेलं नाही. पण बाकी बाहेर तुमचं किती रेट चालतं असं? 2000 रुपये 2200. म्हणजे फक्त मिल्क चार्जर दिल्यामुळं 1000 रुपये शेणालाही भेटलं. म्हणजे फक्त मिल्क चार्जर दिल्यानंतर दूध वाढणार नाही फॅट नाही ते तर आहेच आपल्याला. पण जनावरांचा खर्च असेल किंवा शेण पण आपल्याला एक बेनिफिट भेटतोय. बरोबर चालेल. मग तुम्हाला म्हणजे तुम्ही मिल्क चार्जर कुठून घेताय सर? आपलं नाव आणि इथलं पूर्ण पत्ता सर. माझं नाव विष्णू रामराव खडके कंपोस्ट शॉपचं नाव आणि साई ॲग्रो सर्व्हिसेस सेलू. मोबाईल नंबर 84 59 39 38. बरं तुम्ही एक सांगत होते त्या गाईचं की तिला सारखा मस्टायटिस व्हायचा. मस्ती झाला 8-10 दिवस झाले मस्ती झाला. मस्टायटिस व्हायचा. बरं आता त्याला मिल्क चार्जर चालू करून म्हणजे 3 महिन्यापासून तिला वापरताय. तर आता काय सध्या परिस्थिती? मस्ती म्हणजे माहितीच नाही काय म्हणत होतं. म्हणजे सुधच नाही आता. म्हणजे मस्टायटिस गायबच झाला. सगळ्यात जास्त जो आपला दूध व्यवसायामध्ये खर्च म्हणतो आपण किंवा जास्त जो धोका राहतो गाईंना तो मस्टायटिसचा असतो. मस्ती झाला म्हणजे थायलंड होत असतो. थायलंड म्हणजे गाय टेकत असतो. बरोबर ते काहीच नाही आता म्हणजे पूर्णपणे थांबलेलं आहे. बरं या गाईचा अनुभव सांगत होते की म्हणजे केस मोठी असेल किंवा हे तुम्हाला कलर केस म्हणजे वेगळा दिसायचा. वेगळा म्हणजे केस आता बारीक झाली मग चोपडी झाली ना. चोपडी झाली आणि जो मोठे केस ते पूर्ण गळून गेले. बरं ह्याच्यावर जर तेल बघितलं आपण तेल लावल्यासारखं चमकतंय सर. बरोबर बैलाचं काय अनुभव सर? बैलाला लगेच 3-4 हजार खर्च केला गेला. ज्यावेळेस गाई पाहिलं डॉक्टर त्यावेळेस बैल दाखवतो बाबा याला. हा म्हणजे ज्यावेळी गाईला बघायला यायचं त्यावेळी म्हणजे बैलाला पण बघायचं काहीतरी प्रॉब्लेम असायचा त्याला. प्रॉब्लेम नाही बैला आता ते पाजा लागून तर खायला पाहिजे पाण्यामध्ये म्हणजे भूक मिल्क चार्जर पाण्यामध्ये टाकून म्हणजे भूक पण नव्हती त्याला. चारा खात नव्हतं तर मिल्क चार्जर दिल्यानंतर चारा खायला लागला. बरं तो खर्च किती करायचा आपण असा डॉक्टरचा त्याला? डॉक्टर 4000 रुपये म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर 500 रुपये घ्यायचे सलाईन स्वरूपात त्याला कॅल्शियम स्वरूपात. हा ज्यावेळी यायचं त्यावेळी 500 रुपये सलाईन तरी लावायचं. आता नाही आता 0 खर्च नाही. आता परत चारा पण खायला लागला. चारा खायला लागला आता व्यवस्थित आपल्या समोर द्यायचं. हो चालेल. धन्यवाद सर.